नमस्कार, स्वागत आहे आपल्या आवाजमध्ये। देशभर सर्वत्र आज होळी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। आपणा सर्वांना या होळी उत्सवाच्या आपल्या आवाज परिवाराच्या वतीने लाख लाख शुभेच्छा। बातमीपत्राची सुरुवात करणार आहोत ते म्हणजे येणेरे ग्रामीण रुग्णालयापासून। पुणे जिल्हा परिषद शिवसेनेच्या गटनेत्या आशाताई बुचके यांच्या गटातील हे ग्रामीण रुग्णालय। डॉक्टरांविना हे ग्रामीण रुग्णालय ओस पडले आहे। या ग्रामीण रुग्णालयाचे लाखो रुपये खर्च करून या ठिकाणी बांधकाम करण्यात आले आहे। मात्र या ग्रामीण रुग्णालयामध्ये निवासी डॉक्टर नसल्या कारणाने अनेक रुग्णांची हेळसांड होते। याचीच व्यथा आपल्या आवाजच्या पुढे या ठिकाणच्या ग्रामस्थांनी मांडली आहे। काय आहे नेमकं हे सर्व प्रकरण हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे आपल्या आवाजने। यासाठी आपल्या आवाजचे कार्यकारी संपादक सुरेश वाणी यांनी या ठिकाणी जाऊन या ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेतल्या आहेत। तर पाहूया याबाबतचे सविस्तर वृत्त। येणेरे प्राथमिक आरोग्य केंद्राची अतिशय दुरावस्था झाली असून वारंवार तक्रारी करूनही कोणी दखल घेत नाही। या ठिकाणी शासनाने लाखो रुपये खर्च करून निवासस्थानही बांधलेलं आहे, मात्र ना अधिकारी, ना डॉक्टर, ना कर्मचारी, कोणीच वाली नाही अशी अवस्था आहे। या ठिकाणी आपल्यासोबत आहे येणेरे गावच्या सरपंच सौ अर्चनाताई भुजबळ। काय नेमकी परिस्थिती आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। ताई, काय सांगाल, या रुग्णालयाची काय अवस्था आहे? आमच्या गावची लोकसंख्या 3,500 आहे। त्याचबरोबर 9 गावं पण आमच्या PSCला जोडलेली आहेत। त्यामध्ये कालेदात खिळवाडी, काटेडे, वैष्णवधाम, पारुंडे, वडज आणि कुसूर ही गावं जोडलेली असून त्याही गावातल्या लोकांना इथं उपचारासाठी यावं लागतं। परंतु आमच्या गावातले स्थानिक लोकांचा सुद्धा असा अडचण होती की जेव्हा इथं लोक येतात तेव्हा इथे कुणीही अधिकारी म्हणजे डॉक्टरही नसतात, सिस्टर नसतात, काही वेळेला कंपाऊंडरही नसतात। अशा वेळेला तालुका आरोग्य अधिकारी बनकर म्हणून आहेत, तुम्ही त्यांच्या कानावर हा विषय घालता? हो, बनकर सरांच्या कानावरती हा विषय घातलेला आहे। त्याचबरोबर DHO साहेबांच्या सुद्धा हा कानावर विषय घालून आम्ही त्यांची इथेही मीटिंग लावली होती। त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना समजून सांगूनही कर्मचारी इथे राहत नाही आहेत। हे एवढे मोठे शासकीय निवासस्थानं बांधलेली आहेत, याचाही कोणी उपभोग घेत नाही आहेत। आणि अशा वेळेला जर एखाद्या रात्रीची प्रसूतीसाठी महिला आली इथे तर तिने काय करायचं, कुठे जायचं, काय करायचं ह्या लोक? मॅडम, या मतदारसंघाच्या जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके आहेत, ते अतिशय कर्तबगार आहेत असं म्हणलं जातं। त्यांचं इकडे लक्ष नाही किंवा काय सांगाल? नाही, ताईंच्या सहकार्यानेच, ताईंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गावामध्ये काम करत असताना ताईंनाही PSCचा विकास ताईंनीच केलेला आहे। ताईंनी आता यावरती जास्त लक्ष घालून या PSCला पुढे नेण्यासाठी किंवा लोकांना आरोग्याच्या सुविधा मिळवण्यासाठी त्यांनी काहीतरी प्रयत्न करावी अशी मी त्यांच्याकडून आशा बाळगते किंवा ताईंना मी अशी विनंती करते की ताई, तुम्ही आता यातून काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे, नाहीतर काही दिवसांनी ही PSC बंद होण्यासाठी वेळ लागणार नाही। शासन यासाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च करतं, औषधं घेतं, रुग्णांसाठीच नव्हे तर जे कर्मचारी आहेत त्यांच्या पगारासाठीही खर्च करतं। हा सगळं खर्च वाया जातोय? हो, नक्कीच वाया जातोय येणेरे PSCमध्ये तरी। आशाताई बुचके यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। आमच्या गटाचे ते जिल्हा परिषद सदस्य आहेत, त्यांच्याच भागामध्ये, त्यांच्याच विभागामध्ये ही PSC स्थापन केलेली आहे, तरी पण याकडे का दुर्लक्ष होतंय, यामागे काय कारण आहेत हे शोधण्याचा आम्ही ग्रामस्थांनी आणि ग्रामपंचायतने वेळोवेळी आम्ही त्याचा प्रयत्नही केला। इथे मीटिंगही लावल्या, DHOंना बोलवलं, सगळं काही केलं, तरी पण यातून काहीच मार्ग निघत नाही आहे। आणि हा मार्ग जर जिल्हा परिषद आमच्या काढू शकत नसेल तर आम्ही ह्या PSCला टाळे ठोकल्याशिवाय आता राहणार नाही। साहेब, आपलं नाव काय? किसन वाळुकेदारी। कुठल्या उद्योग काम करता? लिपिक। या ठिकाणी एकूण कर्मचारी किती आहेत? सगळे उपकेंद्रासह 22 आहेत। आणि या केंद्रावर किती? या केंद्रावरती 1 2 3 4 5 6 7 8 वैद्यकीय अधिकारी कोण आहे ते? डॉक्टर भूपेंद्र भगत। भगत सर आज आहेत? साहेब, आमचा साधा प्रश्न आहे की भगत साहेब आज, डॉक्टर भगत आज या ठिकाणी आले होते का? साहेब, तुम्हाला पुन्हा एकदा विचारतो, डॉक्टर भगत आज आले होते का? आले असतील तर आले म्हणून सांगा, नसतील आले तर नाही म्हणून सांगा। कदाचित ते रजेवर असतील, वरिष्ठांची परवानगी घेऊन कुठे गेले असतील? नव्हते। दुसरे इन्चार्ज कोण आहेत? दुसरे इन्चार्ज नाही, ते जावेद साहेब आहेत म्हणून, जाफरी साहेब, जावेद जाफरी। ते आज आले होते? हो, ते त्यांची ड्युटी काय आहे?
ती सकाळी होती, नंतर जेवायला जातो. रात्रपाळीला कोण असतं? रात्रपाळीला शिपाई, वैद्यकीय अधिकारी किंवा डॉक्टर कोण असतं? साहेब, आमचं एक प्रामाणिक तुम्हाला म्हणणं आहे, आम्ही तुमच्यावर प्रेशर आणत नाही. तुमचा आमचा दोघांचा हेतू एकच आहे, लोकांना चांगली सुविधा मिळावी. या ठिकाणी रात्री कुणी असतं का? कर्मचारी असतात ना साहेब. कर्मचारी म्हणजे परिचारिका असते. एखादा पेशंट आला तर त्या पेशंटला तपासण्याचं काम परिचारिका करते का डॉक्टर करतात? सर मी 6 वाजेपर्यंत असतो, नाईटला मी नसतो ना, त्यामुळे तुम्ही त्यांची हजेरी घेता. आज रात्रपाळीला कोण होतं? नाही, नाईटला नसतो सर, रात्री मी. रात्रपाळीला इथं कोणीच डॉक्टर नसतो साहेब. तुम्ही लोकांची हजेरी घेता. दिवसपाळीला कोण, रात्रपाळीला कोण, असं तुमच्याकडे रेकॉर्ड असतं. दिवसपाळीला 5 कर्मचारी आहेत, रात्रपाळीला 2 कर्मचारी आहेत. कोण डॉक्टर असतो आणि कोण परिचारिका असते, काही सांगू शकाल? नाही, नाईटला सर डॉक्टरांचं नाही ना सर आपण सांगू शकत. तुमचं नाव काय? माझं लता शालिग्राम कुरे. तुम्ही इथं काय म्हणून काम करता? ANM आरोग्य सेविका. आरोग्य सेविका. आज डे नाईट आहे. रात्रपाळी कधी होते? आज डे नाईट आहे ना मग. डे नाईट. काल कुठलं काय होतं? काल माझं लसीकरण होतं दातखिळवाडी. तुम्ही ज्या दिवशी रात्रपाळीला असता त्यावेळेस वैद्यकीय अधिकारी किंवा इतर डॉक्टर कोण असतात ड्युटीला? मी असते. तुम्ही परिचारिका आहात, आरोग्य सेविका आहात. एखादा रुग्ण आला त्याच्यावर उपचार कोण करतो? तुम्ही करतात का डॉक्टर करतात? आम्हीच करतो. हो, एवढा लांबून पेशंट आलं तर डॉक्टर जागेवर नसतात. कधी कधी पेशंट रस्त्यावर पान लागलेले आमकं झालं. ह्या कमिटीवर स्थापन झाल्यापासून यांनी मिटिंगला एकदा पण बोलवलेलं नाही आहे आणि तसं म्हणजे त्यांचं कॉन्टॅक्टच नाही आमच्याबरोबर. त्यांना माहिती पण नसेल का माझं नाव काय आहे आणि मिटिंग म्हणजे याच्यावर कोण आहे कमिटीवर म्हणून. येथील रुग्णांना, ग्रामस्थांना या रुग्णालयाच्या डॉक्टरांकडनं चांगली वागणूक मिळत नाही, डॉक्टर वेळेवर येत नाही, याविषयी काय सांगाल? नाही, डॉक्टर वेळेत नसतातच इथे, त्याच्यामुळे काय पेशंट येतात आणि परत जातात. एवढ्या लांब येणं त्यांना म्हणजे उन्हातानाचं सहन होत नाही. जास्त पेशंट म्हणजे म्हातारीच माणसं असतात त्याच्यामध्ये, त्याच्यामुळं काय त्यांना रोज रोज येणं शक्य नाही होत, एवढ्या लांब येणं. अनेक वेळा मी तक्रारी केल्या, तर DHO साहेबांनी एकदा इथं मिटिंग घेतली आणि DHO साहेबांच्या समोर डॉक्टर भगत आणि ताठे म्हणून आहे तिथं. तर ताठे तर जवळजवळ वर्षभर साहेब इथं नाहीच आहे, त्यांचा पगार वगैरे इथंच चालू आहे सगळा. आणि डॉक्टर भगतांनी तर डायरेक्ट स्पष्ट उत्तर दिलं का माझे फक्त इथं ह्या PSCला 2च दिवस आहे, मी सकाळी 10ला येणार आणि 3ला जाणार. आणि ॲक्च्युअल माझ्या माहितीनुसार मी जी झेडपीतून माहिती आणली का यांच्या 24 तास सर्व कर्मचाऱ्यांच्या 24 तास ड्युट्या आहेत. निवासी यांनी थांबलंच पाहिजे, पण एकही कर्मचारी इथं निवासी थांबत नाही. फक्त असं काही 2 दिवस कोणी DHO आले, बनकर साहेब आले किंवा ग्रामस्थांनी 2 दिवस लक्ष दिलं तर हे लोक 2 दिवस राहतात, त्याच्यानंतर जैसे ती परिस्थिती करतात. यांच्यावर वॉच ठेवण्यासाठी किंवा निरीक्षण करण्यासाठी आम्ही गावच्या वतीने स्वतः 25,000 रुपयाची CCTV बसवली इथं. तर CCTV कॅमेरेसुद्धा यांनी बंद पाडले. ते 2 महिन्यातच साहेब यांनी बंद पाडले CCTV कॅमेरे. म्हणजे अशी वाईट परिस्थिती आहे. जवळजवळ 2 वर्ष आम्ही लढतोय का ही PSC सावरगावच्या PSC सारखी चालावी. ताईंनी पण खूप प्रयत्न केले, ताईंनी बऱ्याच वेळा इथं मिटिंगा लावल्या, पण तो जुना स्टाफ आहे इथं, तो आहे तो जैसे ते वागतो. 2 दिवस फक्त व्यवस्थित, नंतर आहे तसंच. रात्री अपरात्री एखादा रुग्ण येतो, एखाद्याला साप चावतो किंवा विंचू चावतो किंवा कुत्रू चावतो किंवा इतर काही घटना घडत असतील, मग याही वेळेला डॉक्टर नसतात, मग अशा वेळेला तुम्ही पेशंट कुठून येता? जुन्नरला न्यावं लागतं. स्वतः माझ्या मंडळीला एकदा स्नेक बाईट झालं होतं, त्यावेळी आम्ही तिला इथं आणलं पहिलं. इथं कोणीही नसताना मग जुन्नरला न्यावं लागलं. त्याच्यानंतर बाळासाहेब नवले यांच्या पत्नीलाही स्नेक बाईट झालं, तिला पहिलं इथं आणलं होतं, पण इथं कोणीच कर्मचारी नसल्यामुळं तिला नारंगावली न्यावं लागलं आणि ती बिचारी एक्सपायर झाली. माझी पत्नी वाचली याच्यातून. म्हणजे असं वाईट वाटतं की एवढं शासनाने सुविधा देऊनसुद्धा कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळं PSC एकदम खालच्या लेवलला चाललेली. आणि येणारे PSCचा माझ्या माहितीनुसार सगळ्यात खालूनच पहिला नंबर आहे. एवढं चांगलं गाव असून अशी PSC का चालती? मग याच्यात काय आम्हालाच कळत नाही साहेब, कोण पाठीशी घालते यांना. या ठिकाणचे जे सुपरवायझर आहेत त्यांनी आम्हाला ग्रामपंचायतला अशी फसवणूक केली की ते आम्हाला म्हणाले, लांगी म्हणून या ठिकाणी सुपरवायझर आहेत, त्यांनी आम्हाला सांगितलं की मी इथं भाड्याने खोली घेऊन राहतो आहे. आम्ही प्रत्यक्ष त्या मालकाकडे गेलो, त्यांच्याकडे चौकशी केली, तर त्यांनी आम्हाला सांगितलं ते या ठिकाणी राहत नाहीत. परंतु यांनी आमच्याकडून खोटं बोलून की मी या ठिकाणी राहतो आहे, महिना झाले मी या ठिकाणी राहतो आहे, मला तात्पुरता रहिवासी दाखला द्या
असं सांगून आमच्याकडून तात्पुरता रहिवासी दाखला त्यांनी मिळवला आणि या ठिकाणी PSCमध्ये हजर केला त्यांचा काही प्रॉब्लेम असेल. त्याचबरोबर या ठिकाणी जे क्वार्टर आहे त्या क्वार्टरचं बिल न भरलं गेल्यामुळे इलेक्ट्रिसिटी बोर्डाने इथले मीटर देखील काढून दिलेले आहे, तिथली लाईट कापून दिलेली आहे. प्रशासनानं अतिशय कोट्यवधी रुपये या ठिकाणी खर्च केलेला आहे. कॉन्क्रीटीकरण पाहत आहे आपण, या सुसज्ज अशा इमारती पाहत आहे, क्वार्टर पाहत आहे, परंतु या ठिकाणी कुणी निवासी नाही. PSCमध्ये अतिशय दुरावस्था. आजही पाहिलं तुम्ही आलेला आहात पण सुपरवायझर एकही हजर नाही या ठिकाणी. सिस्टर मला वाटतं एकही नाही आहेत, सिस्टरही नाहीत, फक्त शिपाई आणि गाडीचे ड्रायव्हर या ठिकाणी उपस्थित आहेत, बाकी एकही स्टाफ या ठिकाणी उपस्थित नाही. आणि भगत डॉक्टरांचं हॉस्पिटल मला वाटतं तालुका आरोग्य अधिकारी जे आहेत बनकर सर यांच्यापासून 100 फुटावरच त्यांचं प्रायव्हेट हॉस्पिटल आहे जुन्नरमध्ये. पंचायत समितीच्या रेस्ट हाऊसला लागूनच त्यांचं प्रायव्हेट हॉस्पिटल जुन्नरमध्ये चालू आहे. परंतु ते ज्यावेळेला जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी या ठिकाणी मिटिंग घेतली त्यावेळेला त्यांनी सांगितलं मिटिंगमध्ये की मी एकच दिवस फक्त येणेराला देणार. आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं होतं पवार साहेबांनी की तुम्हाला 24 तास इथं राहून ड्युटी करावी लागेल. त्यावेळेला त्यांनी ते मंजूर केलं होतं, परंतु अद्याप त्याच्यात काही सुधारणा झालेली नाही आणि कर्मचाऱ्यांमध्ये तर अजिबातच सुधारणा नाही आहे. या PSCकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन म्हणजे तालुक्यामध्ये 12 PSC आहेत, त्यामध्ये सर्वात शेवटची PSC म्हणून येणेरेकडे पाहिलं जातं. अतिशय दुर्लक्षित असलेली PSC. या उपर आपटाळेसारख्या दुर्गम भागामध्ये आपटाळे PSC असेल, इंगळूण PSC असेल, त्यानंतर आमच्यानंतर झाली सावरगावची PSC असेल. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्या PSCमध्ये काम चालतं. स्वतः ISO नामांकन सावरगावच्या PSCला मिळालं. आपटाळेसारखी दुर्गम भागातली PSC व्यवस्थित चालते. डॉक्टर त्या ठिकाणी निवासी राहून सुविधा देतात. इंगळूणला पण डॉक्टर राहून निवासी सेवा देतात. परंतु येणेरे एवढं मोठं गाव असून या गावाला 12 ठाकरवाड्या, 9 गावं बाकीची जोडलेली आहेत. परंतु याही गावांचा विचार करता इथं डॉक्टरांनी अवेलेबलच पाहिजे, 24 तास इथं राहिलंच पाहिजे आणि लोकांना सेवा दिली पाहिजे अशी ग्रामस्थ म्हणून, गावचा उपसरपंच म्हणून माझी प्रामाणिक अशी भूमिका आहे. जर या ठिकाणी अशीच परिस्थिती राहिली तर तुम्ही या गावचे नागरिक म्हणून, उपसरपंच म्हणून भविष्यकाळात तुमची भूमिका काय राहील? आम्ही आता जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे तक्रार तर केलेलीच आहे. आम्हाला आता मंत्रालयाकडे जावे लागेल आणि याच्यावरती दाद मागायला लागेल की आमच्या नक्की लोकांना आम्ही सुविधा कशाप्रकारे पुरवणार आहोत. लोक आम्हाला जाब विचारत आहेत की आपण पदावर गेलेला आहात पण तू तर आपल्या PSCमध्ये काय सुधारणा करणार आहात. त्यावेळेला लोकांना उत्तर देण्यासाठी आम्हाला धडपडी करावीच लागते. या विभागाच्या जिल्हा परिषद सदस्य आदरणीय आशाताई बुचके यांचं काम अतिशय उत्कृष्ट आहे. त्यांच्याच माध्यमातून हा विकास या ठिकाणी झालेला आहे, परंतु त्याही कुठेतरी कमी पडतात असं आम्हाला वाटतं. कारण की त्या वेळोवेळी या ठिकाणी येत आहेत, अधिकाऱ्यांच्या मिटिंगा लावत आहेत, परंतु अधिकारी त्यांची फसवणूक करत आहेत. त्यांना वेगवेगळी उत्तरं देऊन, आम्हाला वेगळी उत्तरं देऊन, परंतु आहे तशीच परिस्थिती आहे, ती काही बदलत नाही. आम्ही या PSCला टाळे ठोकू. आम्हाला जर सुविधाच मिळणार नसतील आणि शासन याच्यावरती कोट्यवधी रुपये खर्च करते, ते जर वायाला जात असतील तर याला टाळे लावलेले आम्हाला योग्य वाटेल. जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके आपल्यासोबत आहेत, ज्यांनी पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं मार्गी लावली. त्यांच्या मतदारसंघातलं येणेरे हे गाव आहे. या गावामध्ये डॉक्टरांच्या निवासस्थानासाठी तब्बल 80 लाख रुपये मंजूर करून त्यांनी निवासस्थान बांधलेलं आहे. मात्र त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसतात असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे. काय सांगणार, जेव्हापासून निवडून आलंय तेव्हापासून प्रयत्न करत आहोत. वास्तविक पाहता येणेरे PSC म्हणजे अगदी भकास झाली होती, कारण गावापासून तब्बल 2 किलोमीटर ती बाहेर आहे आणि त्या ठिकाणी ग्रामस्थांचं लक्ष तसं कमीच आहे. परंतु निवडून आल्यानंतर आपण लोकप्रतिनिधी आहोत. जसं सावरगावची PSC इथून जुन्नरपासून तर बाहेरपासून लोक त्या ठिकाणी येत आहेत. ज्या पद्धतीने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम चालू आहे, त्याच पद्धती DY पाटीलनी तिला दत्तक घेतलं आपल्या सावरगाव PSCला. त्याच धर्तीवर ही PSC करण्याचा मानस माझा आणि त्याच्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्या ठिकाणचे स्टाफ बदलण्याचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी डॉक्टर बदलण्याचे प्रयत्न केले आणि त्या ठिकाणी स्वतः DHO येऊन त्या ठिकाणी मिटिंगा झाल्या. तालुका आरोग्य अधिकारी देखील त्या मिटिंगांमध्ये होते. बदल करूनसुद्धा जर त्या ठिकाणी बदल होत नसतील किंवा ग्रामस्थांचं तिथे असणाऱ्या समितीचं लक्ष तिथे असायला पाहिजे. आम्ही ग्रामस्थांना सांगितलं. त्या समितीचे एक सदस्य मला भेटल्या, त्यांनी असं सांगितलं की या आमच्या कधी मिटिंगा होतात, डॉक्टर कधी मिटिंगा घेतात, मी सदस्य आहे का नाही हे त्यांनाच माहीत नाही. प्रश्न असा आहे की कित्येक सदस्य असे असतात समितीचे की ते नावाला ज्यावेळी व्हायचं असतं त्यावेळी खूप हे दाखवतात की आम्ही काम करू, आम्ही पाहू, आणि ज्यावेळेला आपण त्यांना दिलं त्यावेळी बजावून दिलं होतं की या ठिकाणी ही PSC आपल्याला नंबर 1 मध्ये आणायची आहे, सावरगावच्याही पुढे न्यायची आहे. त्यावेळी त्यांनी दिलेल्या यादीला आपण मान्यता दिली. ग्रामस्थांनी सांगितलं की हे आमचे लोक सगळं काळजी घेतील म्हणून, परंतु त्यांना पत्र देऊनसुद्धा मिटिंगला ते येत नसतील तर हा त्यांचा दोष आहे
किंबहुना कदाचित त्या आपल्या कर्तव्याला कमी पडत आहेत। या ठिकाणी माझी एकच अपेक्षा आहे, आत्तासुद्धा मी तुम्हाला सांगू इच्छिते की जर कोणी तुम्हाला सांगितलं असेल, भेटलं असेल की बाबा मला तिथे काम करायची इच्छा नाही असं तुम्ही म्हणालात मेडिकल ऑफिसर, नाही डॉक्टर भगत आम्हाला त्यांनी सांगितलं की मी त्या ठिकाणी काम करायला इच्छुक नाही असं माझ्या वरिष्ठांना सांगितलेलं आहे। डॉक्टर श्याम बनकर यांनी सांगितलं की जानेवारीपासून त्यांचा पगार बंद केलेला आहे। काय नेमकं सांगाल? प्रश्न असा आहे की ज्या वेळेला एखाद्या मेडिकल ऑफिसरला काम करायचं नसेल तर त्याने त्याचा राजीनामा द्यावा, कारण त्याचा जोपर्यंत राजीनामा येत नाही आपल्याला दुसरा पर्याय शोधता येत नाही। आणि जर ते आता काही सांगत असतील तर त्यांच्याकडे तसा पुरावा आहे का, त्यांनी राजीनामा दिलेला आहे का, कारण आमच्यापर्यंत अद्याप काही पोचलेलं नाही। आणि जर 4 महिने त्यांचा पगार दिला नाही हा त्याच्यावरचं सोल्युशन होऊ शकत नाही। बनकरांची देखील जबाबदारी आहे की त्या ठिकाणी आपण तातडीने, सावरगावमधील देखील एक डॉक्टर तिथे एवढं चांगलं चाललेलं असताना सुद्धा इथे हाल होऊ नये लोकांचे, म्हणून त्या ठिकाणी आपण तातडीने एक डॉक्टर दिलेले आहेत। आणि असं असताना जर तुम्हाला काही चुकीचं कोणी सांगत असेल, माझा प्रामाणिक प्रयत्न आहे जिल्ह्यात काम करत असताना माझ्या मतदारसंघातलं येणेरे PSC ही सावरगावच्या तोडीला आली पाहिजे, झाली पाहिजे, आणि तसे प्रयत्न आमचे यशाकडे आहे असं मला वाटतं। या ठिकाणी गावाचं योगदान अतिमहत्त्वाचं असतं कुठलंही कार्य त्या गावात घडत असताना। जसं सावरगावची समिती सदोदित लक्ष देत असते, फोनवर सांगत असते काही कमी पडलं तर, औषधं कमी पडली तरी सांगत असते, त्या ठिकाणी एखादी घटना घडली तर तातडीने फोन येतात, त्या पद्धतीचं लक्ष या ठिकाणी ग्रामस्थांचं असायला पाहिजे अशी माझी भावना आहे। प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी नाही, जर 4-8 दिवसात वैद्यकीय अधिकारी आला नाही तर आपली भूमिका काय असेल? वैद्यकीय अधिकारी नाही हे मी मानणार नाही। वैद्यकीय अधिकारी तिथे आम्ही दिलाय, तो काम करतोय, प्रामाणिकपणे करतोय, जुन्नरमधले आहेत, आपण त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी निवासी वैद्यकीय अधिकारी कोणी नसतो, जे भगत आहे ते भगत त्या ठिकाणी जात नाही। जर ती व्यवस्था सुरळीत झाली नाही तर आपण त्या मतदारसंघाचे सदस्य म्हणून, प्रतिनिधी म्हणून आपली भूमिका काय असेल? ग्रामस्थांची मानसिकता असेल तर मी स्वतः ग्रामस्थांसोबत त्या ठिकाणी त्या PSCला टाळं मारायला तयार आहे, पण ग्रामस्थांनी आधी आपण त्याच्यात योगदान देणार आहोत। देत असताना आम्ही जर त्या ठिकाणी मेडिकल ऑफिसर बदलला तर त्या ठिकाणी ते सर्व काही व्यवस्थित चालवतील ही भूमिका त्यांनी दाखवावी। मी त्यांच्यासाठी पाहिजे ते करेन, का ते माझे मतदार आहेत आणि मला त्यांची कदर केली पाहिजे, परंतु त्यांच्या योगदानाशिवाय काहीच होऊ शकत नाही, त्यांचं योगदान हे पाहिजेच। पुणे जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके यांच्या मतदारसंघातील हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे। या आरोग्य केंद्रामध्ये अशी अवस्था निर्माण होते, ही बाब अतिशय दयनीय म्हणावी लागेल, दुर्दैवी म्हणावी लागेल। जिल्हा परिषदेने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे। सुरेश वाणी, आपला आवाज, येणेरे। वळूया पुढील बातमीकडे। बातमी आहे ती वडगावसाने येथील सुरू असलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची। या बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्या कारणाने या ठिकाणच्या ग्रामस्थांनी हे काम बंद पाडले आहे। ज्या ठेकेदारांनी हे काम सुरू केले आहे हे काम अतिशय निकृष्ट दर्जाची खडी वापरून केले जात असल्याचं या ठिकाणच्या ग्रामस्थांचे म्हणणे आहे। यामुळेच या ठिकाणच्या ग्रामस्थांनी हे काम बंद पाडले आहे। जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे हे जुन्नर तालुक्यातील ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष आहेत। निकृष्ट दर्जाचे काम कदापि खपून घेणार नाही हे वारंवार या ठिकाणी आमदारांनी सांगितले आहे। नव्हे तर याआधी एका ठेकेदाराला तुम्ही निकृष्ट दर्जाचे काम करतात म्हणून तुम्ही यापुढे कुठल्याही प्रकारचं कामाचं टेंडर भरायचं नाही असा फोनही आमदारांनी केला होता। मात्र वडगावसाने या ठिकाणी सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाचे काम ग्रामस्थांनी बंद पाडल्यानंतर आमदारांची याकडे काय भूमिका असेल हे वेळच सांगेल। तर आपण याबाबतचं सविस्तर जाणून घेणार आहोत। तर पाहूया कशा प्रकारे या ठिकाणी ग्रामस्थांनी काम बंद पाडलंय आणि काय भूमिका या ठिकाणी ग्रामस्थांची आहे। नमस्कार, मी VB बेनके, ग्रामसेवक ग्रामपंचायत वडगाव सहानी। तर सिमेंटचा कोल्हापुरी बंधारा हा 62 लाख रुपये किमतीचा वडगाव सहानी हद्दी येथे मंजूर आहे आणि ते काम संबंधित ठेकेदार शेवाळे कॉन्ट्रॅक्टर म्हणून ते 1 वर्षापासून ते काम साधारणतः चालू आहे। आणि मुकेराव साहेब आणि माजी सरपंच जे होते ते व्यवस्थितपणे कामावर म्हणजे लक्ष देत होते। त्यांचं म्हणजे मी बऱ्याच वेळा त्यांच्यासोबत सुपरविजन वगैरे केलेलं आहे आणि काम निश्चितच हे म्हणजे गावासाठी भविष्य काळासाठी लाभदायक ठरणार आहे, त्यामुळे त्याची गुणवत्ता ही चांगली असलीच पाहिजे। तरी आता म्हणजे ग्रामपंचायतीला एवढं टेक्निकल त्याच्यात नॉलेज नाही, बंधाऱ्याचं काय असलं पाहिजे, इस्टिमेट एवढं सरपंचांना किंवा बॉडीला त्यातलं कळत नाही। तर रावसाहेबांनी वगैरे काय गायडन्स केलं तर काम निश्चितच उत्कृष्ट दर्जाचं होईल आणि ग्रामपंचायतीलाही म्हणजे त्याची देखरेख ग्रामपंचायतही करेल म्हणजे व्यवस्थितरित्या। इथं स्थानिक शेतकरी रोज मोटर चालू करायला येत असताना बंधाऱ्याची पाहणी करत असतात। बंधाऱ्याची पाहणी करत असताना DS शेवाळे म्हणून या कामावर ठेकेदाराची नेमणूक झालेली आहे।
त्यांनी हा ठेका घेतलेला आहे. ते या कामावर वारंवार नसतातच. त्यांचे जे काही सुपरवायझर आहेत ते शेतकऱ्यांना उडवडीची उत्तरं किंवा त्यांना काही अक्कल नसल्यासारखी भाषा वापरतात. तुम्हाला काही कळतं का, तुम्हाला काय लोखंड जी आहे काही कळतं का, अशा प्रकारची भाषा वापरतात. मातीमध्ये 30 ते 40% प्रमाणात वाळूत माती मिक्स आहे आणि ती वाळू आपल्या नदीपात्रातूनच काढली जाते बिना कोणत्याही परवानगी न घेता. आणि स्थानिकांना असं ससेवलपट केली जाते. आम्हाला कामाचा ठेका घेतला त्यात आम्हाला स्थानिक वाळू वापरायची परमिशन असते आणि त्याची रॉयल्टी आम्ही भरलेली आहे. आणि आम्ही स्थानिक तलाठी काय नाव आहे त्यांचं, आगम भाऊसाहेब, त्यांना विचारणा केली असता ते म्हणते त्यांनी आम्हाला पावत्या दाखवल्या आहेत आणि ती वाळू बाहेरून काढलेली आहे. पण स्थानिक शेतकरी किंवा गावातली दररोज माणसं इथं काही कोणत्याही प्रकारचा ट्रक किंवा ट्रॅक्टर आलेला नाही आत्तापर्यंत. त्यामुळं स्थानिक तलाठी आणि ठेकेदारांच्या संगनमताने आत्तापर्यंत वाळूचं प्रकरण काढायचं आणि याच्यात वापरलेले निष्ठोधाचं म्हणजे त्याच्यात एक्सपायरी डेट सिमेंटवर कोणत्याही प्रकारची मॅन्युफॅक्चर डेट नाही किंवा एक्सपायरी डेट नाही आहे. जे स्टील वापरलं ते गंजलेलं आहे आणि जे त्यांच्याकडे आम्ही एस्टिमेटची मागणी केली किंवा जे काही स्टीलचं स्ट्रक्चर वगैरे आहे ते कशा प्रमाणात आहे ते म्हणतात आम्हाला काही असं काही स्ट्रक्चर दिलेलं नाही, असं ठेकेदाराचं आणि त्यांच्या सुपरवायझरचं मत आहे. आणि खडी जी वापरलेली खडी आणि स्पॉटेड खडी पूर्णपणे म्हणजे मुरमाची खडी आहे. या कामासाठी जी खडी वापरली जाते ना एकदम निकृष्ट दर्जाची असून त्याच्यावर गारांचे स्पॉटेड आपण बोलतो तशा प्रकारची खडी आहे आणि संपूर्ण कामात हीच वापरली जाते. आणि त्याच्यात जी नैसर्गिक वाळू वापरण्याची जी परवानगी दिली त्याच्यामध्ये त्याच्याऐवजी ते आपल्या क्रशरची कच मिक्स करून आणि वाळूत माती आहे अशा प्रकारच्या दोन्ही मिक्स करून मिक्सर एकदम कमी गुणवत्ता चांगली नाही याबाबतची कल्पना तुम्ही छोटे पाटबंधारे विभागाला दिलेली आहे का? मुख्य साहेबांना आम्ही असं फोन करून कळवलं. फोनवर अशी उडवडीची उत्तरं देत होते काम चांगलं आहे, योग्य चाललंय. मी त्यांना ती खडी बदलायला सांगितली आहे. त्यांनी आता नवीन खडी आणली आहे पण त्यांनी तो नवीन ढीग आणलेला फक्त लोकांना दाखवण्यासाठी होता. त्यातला एकही खडा वापरलेला नाही. आत्ताही तुम्ही पाहाल तर तीच खडी पडलेली आणि तशाच प्रकारचं काम चालू आहे. आणि जे वापरलं नाही आणि व्हायब्रेटर हा फक्त कोणी आलं तर दाखवायला आम्ही व्हायब्रेटर वापरतो असं काम चालू आहे यांचं. हे जे काम समाधानकारक नाही तुमची भूमिका भविष्यकाळासाठी काय नाही? आमची भूमिका हीच आहे क्वालिटी कंट्रोल येऊन त्या कामाची क्वालिटी चेक करावी. त्यांच्या गनमध्ये जी कामाची स्ट्रेंथ आहे ती जर आली तर आम्ही ते इथून पुढचं काम करून देऊ आणि जर अन्यथा जर आले नाही तर ते काम त्यांनी तोडावं आणि नवीन चांगल्या प्रकारचं काम द्यावं. बदली व्हावं कामाचा ठेकेदाराची बदली व्हायची मागणी नाही पण त्याच ठेकेदाराने त्यांनी जे इस्टिमेट प्रमाणे किंवा चांगल्या प्रतीचं काम केलं तर आम्हाला काही ठेकेदाराशी काही आमची दुश्मनी नाही किंवा काही घेणं देणं नाही. आम्हाला फक्त आमच्या गावचा विकासाचं काम चांगलं व्हावं एवढीच मागणी आहे आमची. वाळू जर या नदीपात्रातील असेल तर महसूल विभागाकडून तुमची अपेक्षा काय असेल? महसूल विभागाला काल आम्ही कळवलं होतं त्यांनी येऊन पंचनामा वगैरे केलेला आहे. त्यांनी वाळू आमच्या ग्रामपंचायत सरपंचाच्या ताब्यात दिलेली आहे. त्याच्यावर काही शासनाचा जो काही नियम असा नियमाप्रमाणे दंड व्हावा. याच्या अगोदर नदीतली काढून नेली बाहेर नेली त्यांनी नेली त्यांच्या कामासाठी त्याचाही पंचनामा केलेला आहे. इथून गाडी पण भरून नेलेली आहेत आमच्या ग्रामस्थांनी पाहिजे त्यांच्या दुसऱ्या साईडवर नेली असेल किंवा विकली असेल ते काही माहित नाही. आणि त्याच्या खडीच्या गाड्या पण इथं मिक्स केलेल्या आहेत. ग्रीट वापरली गेलेली खडीची गाडी इथं घेऊन आली ना खडी इथं खाली करायची इथून वाळू भरून घेऊन जायची. हा शासनाच्या पाटबंधारे लघु पाटबंधारे विभागातर्फे आमच्या गावाकरता जो बंधारा मंजूर करून दिला तो बंधारा मंजूर झाला पण आज कैक महिने त्याचं काम असंच पडले. त्याला कोणी त्याच्याकडे बघायला तयार नाही, हात लावायला तयार नाही. काही महिन्याच्या नंतर आता सुरुवात करताना शेजारीच तिथं वाळूचा JCPने खड्डा घेतला. त्या खड्ड्यामधून वाळू आणि माती मिक्स निघती. तो नदीच्या कडेला असल्यामुळं पलीकडून माती येते अलीकडून वाळू जाते आणि ती वाळू इथं क्रेचरच्या ऐवजी वापरून त्याच्या ठिकाणी तो बंधारा उंच करताना त्या सिमेंट कालवलं जाते. ते सगळं काळं होते. त्यामुळं ते बंधारा तो निकृष्ट प्रतीचा होणार हे साध्या माणसाला सुद्धा कळते. तेव्हा आमचं असं म्हणणं आहे का सरकारने जो एवढा खर्च करून आमच्यासाठी हा जो उपक्रम राबवला आहे त्या उपक्रमामध्ये कॉन्ट्रॅक्टरने जर अशी हे केली तर सरकारचे पैसे फुकट जाणार, आमचंही नुकसान होणार. तेव्हा त्याच्यासाठी आम्ही त्यांना वेळोवेळी येऊन तिथं सूचना देऊन हे तुमचं काम असं आहे म्हणून सांगितलं आणि त्यांनी ते आज तो अहवाल देतो म्हणून सांगितलं आहे. मग त्याप्रमाणे आता ते काय कार्य काय वाय करतात त्याच्यावर अवलंबून आहे.
आणि त्या इथं कार्यवाही व्हायच्या अगोदर त्यांनी आपल्या कामाचा दर्जा जर सुधारला नाही किंवा त्याच्यात जर आमच्या समाधानाप्रमाणे सिमेंट रीती वापरली नाही तर ग्रामस्थातर्फे त्याला विरोध करण्याचा पॉईंट झाला आणि म्हणून काम थांबवलं गेले. काम व्हावं याची आम्हाला खूप अपेक्षा आहे आणि ते जेवढं लवकर होईल ते आमच्या फायद्याचं आहे. पण यांनी ही चाल केल्यामुळं आम्हाला आमचे नुकसान सोसून त्या कामाला येऊन विचारणा करावा लागली. आमची ग्रामस्थांची यांची अशी अपेक्षा आहे की आमच्या तालुक्याचे सन्माननीय आमदार शरददादा सोनवणे यांच्याकडे आमची मागणी आहे की तुम्ही जास्तीत जास्त या कामामध्ये लक्ष घालून हे काम चांगल्या प्रतीचं कसं होईल याच्यासाठी आमची त्यांना विनंती आहे की त्यांनी तो प्रयत्न करून हे काम चांगल्या पद्धतीने करून घ्यावा. एवढ्यासाठीच ग्रामस्थांची कार्यकर्त्यांची धडपड आहे. त्यांचेच कार्यकर्ते इथं आहेत, पण दादांनी लक्ष घातलं तर ते चांगल्या प्रकारे होईल. कृपया त्यांनी यात लक्ष घालावा अशी आमची अपेक्षा आहे. आणि हे काम जर अगोदर वेळेत जर झालं असतं तर ह्या वर्षीचा दुष्काळ आम्हाला जाणवला नसता. ही लय मोठी खंत आहेत, कारण आमच्याबरोबर जो सावरगावचा किटी चालू झाला त्या सावरगावचं किटी पूर्ण वाहून त्याचं 2 वेळा पाणी अडवलं. तिथल्या शेतकऱ्यांना खरोखर त्याचा फायदा झाला, पण आमचे काम लेट झाल्यामुळं आम्हाला काही त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला नाही. ही मोठी खंताची बाब आहे. गावात ज्याप्रमाणे निकृष्ट दर्जाचं काम चालू असताना सर्वसामान्य जनतेने किंवा नागरिकांनी ज्याप्रमाणे कामाची पाहणी करून जे काम निकृष्ट दर्जाचं चाललं आहे त्याबद्दल आवाज उठवला आणि ते काम बंद पाडलं आणि आता उच्च प्रतीचं काम होण्यात येईल असं आम्हाला शासकीय अधिकाऱ्यांनी जे आव्हान दिलं, अशाप्रमाणे मी सर्वसामान्य जुन्नर तालुक्यातील प्रत्येक गावातील सर्वसामान्य जनतेला किंवा जे काही गावाचे राजकारण करत असतात त्यांना आव्हान करतो की त्यांनी प्रत्येक गावात आपलं जे काही कोणत्याही प्रकारचा रस्ता असो किंवा शासकीय इमारती असो किंवा पाटबंधारे असो या प्रत्येक कामावर जाऊन कामाची पाहणी करावी, त्याची इस्टिमेटची मागणी करावी आणि ती प्रत्येक सर्वसामान्य जनतेला दिली जाते. असं ते शासकीय अधिकारी ठेकेदार तुम्हाला जर काही बळकवत असतील, तुम्हाला देता येत नाही किंवा असं काही आम्हाला अधिकार नाही, तर असं काही नाही. सर्वसामान्य कोणीही माणूस त्या कामाची पाहणी करू शकतो किंवा इस्टिमेट मागू शकतो. म्हणून आपल्या तालुक्याचा जर विकास व्हावा असं जर तुम्हाला सर्वसामान्य जनतेला वाटत असेल तर प्रत्येक तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने प्रत्येक आपल्या गावातील किंवा आजूबाजूला जिथं काही कामं चालू असतील त्यात जाऊन लक्ष घालावे आणि त्याची पाहणी करावी आणि अशा प्रकारे आपल्या तालुक्याचा विकासात थोडाफार हातभार लावा अशी मी आपला आवाजच्या वतीने जुन्नर तालुक्याच्या तमाम जनतेला विनंती करतो. वडगाव साणी येथे तब्बल 62 लाख रुपये आपण मंजूर केलेले आहेत जिल्हा परिषद छोटे पाटबंधारे विभागाकडनं. त्या ठिकाणी बंधाऱ्याचं काम निकृष्ट चाललंय असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे. स्थानिक नागरिकांनी ते काम बंद केलेलं आहे. काम आपल्या मतदारसंघात सुरू आहे. काय सांगाल याविषयी? याविषयी हेच सांगेल की माझ्या तर आजपर्यंत कोणी निदर्शनास आणून दिलेलं नाही, कारण मी एकमेव अशी जिल्हा सदस्य आहे की संपूर्ण जिल्ह्यामध्ये माझ्या प्रभागच्या मिटिंगी होतात. प्रभागच्या मिटिंगी होत असताना संपूर्ण मतदार 25 गावांचं आहे, तेवढ्यांना आमंत्रित केले जातं. ग्रामसेवकांना सगळे अधिकारी त्या ठिकाणी असतात. कुठलं काम का थांबलं याची आपण माहिती घेत असतो. परंतु या गावातून अद्यापपर्यंत आमच्यापर्यंत हे काम चांगल्या प्रकारचं झालं नाही किंवा काय अडचण आहे ते कशा पद्धतीने त्यांनी एक वर्क ऑर्डर जी मिळाली आहे त्या पद्धतीचं काम होत नसेल, ग्रामसभेने ठराव करायला पाहिजे. तो ठराव आमच्यापर्यंत पंचायत समितीपर्यंत पाठवला पाहिजे, जिल्हा परिषदेमध्ये पाठवला पाहिजे, जेणेकरून आम्ही तपासणी करून घेऊ. जे त्यांना शक्य नसेल ते आम्ही करू. काम थांबवणं हे योग्य नाही, तर काम करून घेणं हे गावाचं कर्तव्य. आशाताई, जर ते काम खराब असेल, ठेकेदार चांगलं काम करत नसेल, असं जर कन्फर्म झालं तर आपली भूमिका काय राहील? भूमिका काय राहणार? इस्टिमेटप्रमाणे काम करून घेणं. ठेकेदार कोणीही असो, आपल्याला त्याला आपण ठेका दिला आहे, त्याला जर नियुक्ती झालेली आहे, ठेकेदार तर मी दिलेला नाही आहे. मग जर त्याने टेंडर घेतलं आहे, त्याने ठेका घेतला आहे, त्याने त्या पद्धतीने टेंडरप्रमाणेच काम केलं पाहिजे. हे त्याच्यासाठी क्रमप्राप्त आहे. त्याने तसं त्याच्याकडनं करून घेणं ही आमची देखील ग्रामस्थांसोबत जबाबदारी आहे, ती आम्ही पार पाडणार. पुणे जिल्हा परिषदेने वडगाव साणी येथे सुमारे 62 लाख रुपये खर्च करून या ठिकाणी बंधारा बांधायचं नियोजन केलेलं आहे. मात्र ठेकेदार आणि अधिकारी यांच्या संगनमताने, यांच्या खाबूगिरीमुळे या बंधाऱ्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं होत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य यांनी जर लक्ष दिलं नाही तर शासनाचे, जिल्हा परिषदेचे लाखो रुपये पाण्यात गेल्याशिवाय राहणार नाही. हा जर बंधारा चांगला झाला नाही तो मोठ्या प्रमाणात लिकेज होईल व शेतकऱ्यांना पाणीही मिळणार नाही. वेळीच याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. सुरेश वाणी, आपला आवाज, वडगाव साणी. आजच्या बातमीपत्रामधील दोन्ही विषय अतिशय महत्त्वाचे आहेत आणि हे दोन्ही विषय आशाताई बुचके यांच्या मतदारसंघातील असल्या कारणाने
आशाताई बुचके यांनी या दोन्ही विषयांमध्ये लक्ष घालावं अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. तर जे निकृष्ट दर्जाचं काम सुरू आहे या विषयामध्ये आमदार शरद सोनवणे यांनी लक्ष घालावं, कारण या संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. तर या दोन्ही विषयांमध्ये हे दोन्ही नेते कशा प्रकारे लक्ष घालतायत यावरती आपल्या आवाजची नजर असेल. आपण पाहत राहा आपला आवाज, हाक तुमची, साथ आमची. धन्यवाद.